गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. यावर्षी 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं आगमन हे होणार आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती घरी आणून त्यामध्ये एक मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठा करून स्थापनाही करायची असते. अशा प्रकारची प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यासाठी योग्य शुभ मुहूर्त या दिवशी कोणता आहे, तसेच या काळात आपण चुकूनही गणेश स्थापना करायची नसते. तसेच या काळामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही आपण चुकूनही घरी आणायची नाही. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, सुखकर्ता, दुःखहर्ता, प्रथम पूजनीय हे आहेत. तसे पाहिले तर शास्त्र सांगते गणेश स्थापना करण्यासाठी योग्य वेळ अशी नाही. ते स्वतः विघ्नहर्ता आहेत. ते ज्या ठिकाणी जातात, ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी शुभता, मांगल्य हे असते. त्यामुळे आपण सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही गणेश स्थापना हेही आपल्या घरी आपण करू शकतो. पण यामध्ये या वेळेत गणेश स्थापना ही आपल्याला चुकूनही करायची नसते. ती वेळ नक्की कोणती आहे, तर ती वेळ म्हणजे राहुकाळ. राहुकाळ हा सर्व शुभ मांगलिक चांगल्या कामासाठी हा वर्ज्य केला जातो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नसते असे शास्त्र सांगते. पौराणिक कथेनुसार राहूला असे वरदान मिळालेले आहे, 24 तासातील माझा जो 1.5 तासाचा काळ आहे त्यात कोणतेही मांगलिक शुभ कार्य होऊ देणार नाही, विघ्न उत्पन्न करेल. म्हणून या दिवशी राहू काळ हा दुपारी 12 वाजून 1:30 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत हा राहू काळ हा असणार आहे. या कालावधीमध्ये आपल्याला गणेश स्थापना ही चुकूनही करायची नाही. तसेच सर्व बाकी संपूर्ण जो दिवस आहे हा शुभ असणार आहे. पण यामध्ये अतिशय उत्तम वेळ ही सांगण्यात आलेली आहे, ती म्हणजे सकाळी 10:45 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही वेळ शुभ असणार आहे. अत्यंत शुभ वेळ आहे. या जर वेळेमध्ये तुम्हाला जर गणेश स्थापना करणं जर शक्य झालं तर नक्कीच आपण या काळामध्ये गणेश स्थापना आहे ते आपल्याला करायचे आहे. तसेच दुसरा शुभ मुहूर्त हा कोणता आहे, तर दुपारी 3:30 ते 6:30 हा दुसरा शुभ मुहूर्त असणार आहे. या काळात पण आपण गणेश स्थापना आहे ती नक्कीच करू शकतो. फक्त सूर्यास्ता अगोदर आपल्याला गणेश स्थापना ही करायची असते, हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे. बाकी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये राहू काळ सोडून गणेश स्थापना कधीही केली तरी चालू शकते. जे शुभ वेळ सांगितलेली आहे त्या काळातही तुम्ही गणेश स्थापना जरी केली तरीही चालेल. तसेच या दिवशी एक चूक अजिबात आपल्याला कोणालाही ही चूक आहे ती करायची नाही, नाहीतर संपूर्ण वर्षभर तुमच्यावर कधीतरी चोरीचा आळ किंवा खोटेपणाचा जो आळा आहे तो नक्कीच येऊ शकतो. या दिवशी चंद्राचे दर्शन आपल्याला घ्यायचे नसते, कारण चंद्राला गणपती बाप्पांनी श्राप दिलेला आहे की जो कोणी भाद्रपद गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन घेईल त्यावर चोरीचा किंवा खोटा आळ येईल. म्हणूनच या दिवशी चंद्राचे दर्शन आपल्याला चुकूनही कोणाला करायचे नाही. या दिवशी आपल्या घरातील वातावरण आहे हे सकारात्मक आनंदी आहे ते ठेवण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. तसेच आता कोणी जर प्रथम गणेश स्थापना जर करत असेल, म्हणजे या अगोदर कोणी च्या घरी जर गणेश स्थापना जर केलेली नसेल, म्हणजे की असं की एक उदाहरण सांगते की आता एक कुटुंब आहे, त्यामध्ये 3 जण भाऊ आहेत, तर त्यातील जो एक मोठा भाऊ आहे त्यांच्या घरी गणेश स्थापना ही होत असेल, म्हणून त्यांचे जे 2 छोटे भाऊ आहेत त्यांच्या घरी जर गणेश स्थापना जर होत नसेल, पण त्यांची जर गणेश स्थापना करण्याची जर इच्छा जर असेल तर त्यांनी गणेश स्थापना करावी का, तर हो, गणेश स्थापना तुम्ही जरी केली तरी चालू शकते. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ते सुखकर्ता आहेत, ते प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळे तुमची जर इच्छा जर असेल तर तुम्ही तुमच्या घरी गणेश स्थापना ही नक्कीच करू शकता, तुमची जर इच्छा असेल तर. आपल्याला या संपूर्ण 10 दिवसामध्ये गणपती बाप्पांची मनोभावी अगदी मनापासून सेवा, पूजा, आरती आहे ही आपल्याला दोन्ही वेळेस आहे ही करायची आहे. गणपती बाप्पा नक्कीच आपल्या सर्वांच्या इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण करतील आणि त्यांचा शुभ आशीर्वाद आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबावरती नक्कीच राहील. तसेच यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण प्रत्यक्ष गणेश स्थापना ही आपल्याला घरच्या घरी विधिवत पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुजींना न बोलवता आपण स्वतः
कशी करायची आहे याची जी संपूर्ण माहिती आहे याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आहे हा नक्कीच आपल्या चॅनेलवरती येणार आहे, तर तोही तुम्ही नक्कीच बघा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आहे हा आपल्या सर्वांच्यावरती नक्कीच राहील. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.